हॅलो हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सुनील गावंडे आपणासाठी एक विषय घेऊन आलोय. तो म्हणजे ग्रामपंचायतची रचना आणि कार्यपद्धती. नुकत्याच काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीच्या संदर्भात काही बदल सुद्धा राज्य निवडणूक आयोगाने बदल केलेले आहेत. त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर ग्रामपंचायतची रचना आणि कार्यपद्धती पाहण्यापूर्वी आपण थोडंसं पंचायत राज व्यवस्थेचा इतिहास सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर पंचायत राज व्यवस्थेचा इतिहास बघत असताना प्राचीन कालखंडापासून तर आजपर्यंतचा इतिहास बघितला तर फार बदल होत असलेला दिसून येतो. प्राचीन कालखंडामध्ये पंचायत राज व्यवस्था सारखे स्वरूप होतं, संस्था होत्या, हे प्रत्येक इतिहासातील ग्रंथावरून आपल्याला पाहायला मिळतं. परंतु प्रत्येक रचनेमध्ये बदल होत गेलेला आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जास्तीत जास्त पंचायत राज व्यवस्थेचा विकास झालेला दिसून येतो. ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली, त्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 40 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायती स्थापन कराव्यात. अशा राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये घटनाकारांनी तरतूद केलेली आहे. परंतु राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, यांना बंधनकारक नव्हतं की राज्याची मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करणं. त्यामुळे म्हणावे तशा प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायती अस्तित्वात आलेल्या नाहीत. परंतु पुढे पंचायत राज व्यवस्थेचा विकास करण्यासाठी केंद्र पातळीवर एक सीडीपी नावाची योजना अस्तित्वात आली. योजना म्हणजे सामुदायिक विकास योजना, इंग्रजीमध्ये आपण कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम असं म्हणतो. तर त्याचा मुख्य हेतू काय होता? तर या योजनेचा मुख्य हेतू की सर्वांनी मिळून एकत्र येऊन सामुदायिकरित्या सर्वांसाठीच कार्य करणे, की सर्वांच्या हिताचं कार्य करणे म्हणजे सामुदायिक विकास. परंतु ही म्हणावी तशी यशस्वी ठरली नाही. सामुदायिक विकास योजना ही म्हणावी तशी सक्षम ठरली नाही, अपयशी ठरली. म्हणून केंद्र पातळीवर विविध समित्या स्थापन कराव्या लागल्या. त्यामध्ये एक महत्वाची समिती म्हणून उल्लेख करता येईल बलवंतराय मेहता समिती. ही बलवंतराय मेहता समिती ही बलवंतरायजी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली. तर ही समिती अतिशय महत्वपूर्ण ठरली. ही या समितीने काय शिफारस केलेली होती की लोकशाहीला बळकटीकरण करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था आपल्या भारतामध्ये असाव्यात अशा पद्धतीची शिफारस केलेली. त्याचबरोबर प्रत्येक राज्यांनी आपापल्या राज्य विधिमंडळाच्या अधिपत्याखाली कायदा करून की प्रत्येक राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आणली पाहिजे अशी ही शिफारस केली. आणि म्हणूनच त्याच शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वप्रथम राजस्थान या राज्यामध्ये नागौर जिल्ह्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वप्रथम 2 ऑक्टोबर 1959 रोजी या पंचायत राज व्यवस्थेचं सर्वप्रथम उद्घाटन केलेलं आहे. म्हणून तेव्हापासूनच आज प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेला सुरुवात झालेली आहे. तर आपल्या भारताचा जर संदर्भ बघितला तर भारतामध्ये सुद्धा पंचायत राज व्यवस्था असावी या हेतूनं वसंतरावजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक समितीची स्थापना करण्यात आली. आणि या समितीच्या शिफारशीनुसारच आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 लागू करण्यात आला. आणि तेव्हापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची कायद्याची अंमलबजावणी झाली आणि पंचायत राज व्यवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये रूढ झालेली आहे आणि अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे. परंतु अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेचा विस्तार झाला आणि त्याला बळकटी मिळाली. परंतु 40व्या कलम असं सांगते की राज्याचं मार्गदर्शक तत्व प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन कराव्यात, परंतु ती बंधनकारक नसल्या कारणामुळं ज्यावेळेस 73व्या घटना दुरुस्ती करण्यात आली त्यावेळेस मात्र पंचायत राज व्यवस्थेचा विकास म्हणावा तसा झाला. 73व्या घटना दुरुस्तीलाच दुसरं स्वातंत्र्य देखील म्हटलेलं आहे की जेणेकरून पंचायत राज व्यवस्थेचा अधिक विकास होत गेलेला आहे. अशा पद्धतीनं पंचायत राज व्यवस्थेचा आपल्याला थोडक्यात इतिहास पाहता येईल.
त्यानंतर आपण पाहूया की पंचायत राज व्यवस्थेचा हा इतिहास बघितला तर आपण मुख्य मुद्दा काय आहे आपला, तर ग्रामपंचायतीची रचना आणि कार्यपद्धती. तर ग्रामपंचायतीची रचना आणि कार्यपद्धतीकडे वळूया आपण. तर रचना आणि कार्यपद्धतीमध्ये सर्वप्रथम या ग्रामपंचायतीची रचना कशा स्वरूपाची आहे हे पाहणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीची स्थापना करण्यासंदर्भात ज्या कायदा करण्यात आलेला आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार आपल्या महाराष्ट्रामधील ग्रामपंचायतीची स्थापना केल्या जाते. प्रत्येक घटक राज्यामध्ये वेगवेगळे अधिनियम लागू करण्यात आलेले आहेत. त्या अधिनियमानुसार त्या राज्याच्या ग्रामपंचायतीची स्थापना केल्या जातात. तर महाराष्ट्राचं जर उदाहरण बघितलं तर सपाट भूप्रदेशासाठी 500 तर डोंगराळ भागासाठी 300 लोकसंख्येला एक ग्रामपंचायत असते आणि स्थापन करता येते. हे राज्य विधिमंडळ ठरवत असतं. तर राज्यघटनेतील कलम 40 नुसार व मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 5 नुसार ग्रामपंचायती स्थापन करता येतात. परंतु नवीन निकष जे आहेत तर त्या नवीन निकषानुसार गावाची लोकसंख्या 500 किंवा 2 किंवा 3 गावासाठी एक गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. तर अशा पद्धतीने ग्रामपंचायतीची आपल्या रचना पाहता येते आणि स्थापना करता येते. तर सदस्य संख्या कशा स्वरूपाची आहेत? सदस्य संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाहायला मिळतात किंवा त्या मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार सदस्य संख्या कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 सदस्य हे गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरवण्यात आलेलं आहे. तर सोबतच्या टेबलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की लोकसंख्येच्या आधारावर सदस्य संख्या किती आहे. हे पहा की लोकसंख्या जर एखाद्या गावाची लोकसंख्या 1500 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 7 सदस्य असतील. 1501 ते 3000 सदस्य असतील तर 9 सदस्य असतील. 3001 ते 4500 सदस्य लोकसंख्या असेल तर 11 सदस्य असतील. 4501 ते 6000 लोकसंख्या असेल त्या गावाची तर 13 सदस्य असतील. 6001 ते 7500 लोकसंख्या असतील 15 सदस्य असतील. 7501 ते त्यापेक्षा जर अधिक असेल किंवा गाव मोठं असेल तर अशा कामांसाठी जास्तीत जास्त 17 सदस्य ग्रामपंचायतीचे निवडून देऊ शकतो. अशा पद्धतीची या मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ही सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. तर आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहू. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका कशा होतात आणि त्याची काय अटी आहेत? तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जर बघितलं तर प्रत्यक्ष व प्रौढ मतदान पद्धतीनुसारच मतदान होत असतात. राजकीय पक्षांना या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सहभाग होता येत नाही आणि ग्रामपंचायतीचे जे क्षेत्र आहे त्याला आपण प्रभाग म्हणतो किंवा वार्ड म्हणतो. हे वार्डाची विभागणी ही केल्या जाते आणि प्रत्येक प्रभागातून कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 3 सदस्य निवडले जातात आणि प्रत्येक वार्डातून उमेदवाराला एकच अर्ज करता येतो. अशा पद्धतीची ही ग्रामपंचायतची निवडणूक पार पाडली जाते. परंतु ही निवडणुकीचं जर बघितलो आपण प्रत्यक्ष निवडणुकीची पद्धत जी बघितलो तर आपण प्रत्यक्ष निवडणुकी पद्धतीमध्ये आपल्याला माहितीच आहे की कशा पद्धतीनं निवडणुकीवर खर्च केला जातो की प्रत्येक उमेदवाराला वाटत असते की मीच निवडून आला पाहिजे. प्रत्येक मतदाराला वाटत असते की माझा उमेदवारच निवडला पाहिजे. परंतु हे करत असताना निवडणुकीवर खर्च भरमसाठ होत असतो. परंतु राज्य निवडणूक आयोगानं खर्चाची मर्यादा सुद्धा घालून दिलेली आहे. सोबतचा जो काही टेबल आहे पहा हा टेबल. तर हा जो काही टेबल आहे हा टेबल आपल्याला सदस्य संख्येच्या आधारावर खर्च मर्यादा घालून दिलेली दिसून येते. पहा सदस्य संख्या एखाद्या गावाची 7 असेल किंवा 9 असेल तर 25,000 खर्च त्या सदस्याला करता येतो. त्याचबरोबर त्या गावाची सदस्य संख्या 11 ते 13 असेल तर 35,000 करता येतो. 35,000 खर्च करता येतो. त्या गावाची सदस्य संख्या 15-17 असेल तर जास्तीत जास्त 50,000 खर्च तो उमेदवार करू शकतो. परंतु आपण प्रत्यक्षरित्या जर बघितला खर्चाचा अमाप खर्च
निवडणुकीमध्ये करत असतात ग्रामपंचायतीच्या, आणि म्हणूनच हे खर्चाला बंधन असलं पाहिजे म्हणून राज्य निवडणूक आयोगानं ही खर्च मर्यादा लागू केलेली आहे. तर ग्रामपंचायतीचा कार्यकाल कसा आहे? कार्यकाल हा सर्वसामान्य जनतेला सुद्धा माहित आहे की 5 वर्षाचा असतो. परंतु हा 5 वर्षाचा कार्यकाल 73व्या घटनादुरुस्तीनुसार निश्चित करण्यात आलेला आहे. कारण पूर्वी दर 5 वर्षाला राज्य निवडणूक आयोग त्या ठिकाणी स्थापन झालेलं नव्हतं आणि दर 5 वर्षाला निवडणुका घेतल्या जात नव्हत्या. परंतु 1993 पासून हे पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायतचा कार्यकाल हा 5 वर्षाचा ठरला. परंतु एखाद्या ग्रामपंचायतची ही मुदतपूर्व बरखास्त झालेली असेल तर अशा ग्रामपंचायतीच्या निवडणुका 6 महिन्याच्या आत घेणं बंधनकारक आहे. अशा पद्धतीने त्यांची काही अटी आहेत. परंतु सर्वसाधारण परिस्थितीमध्ये कुठल्याच मुदत वाढ देता येत नाही. परंतु असाधारण परिस्थितीमध्ये म्हणजे एखादी आपत्ती आहे, उदाहरणार्थ कोरोना व्हायरसचा इफेक्ट सध्या चालू आहे. या इफेक्टमुळे ग्रामपंचायतचा कार्यकाळ वाढवून दिलेला होता. तर अशा पद्धतीने एखादी आपत्ती निर्माण झालेली असेल तर त्यावेळेस मात्र ग्रामपंचायतचा कार्यकाल हा राज्य शासन वाढवू शकतं. अशा पद्धतीने ते त्या संदर्भातील ती अटी आहेत. परंतु आणखी एक महत्त्वाचं ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये की ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी महत्त्वाची अटी काय आहे? महत्त्वाचं काय आहे की त्यासाठी आपण ग्रामपंचायतीचा विकास करू शकतो. ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी राजकारण असू नये. ग्रामपंचायतीचा विकास करत असताना विविध स्वरूपाचे विकास प्रकल्प हाती घेतल्यानंतर सरपंच असेल, उपसरपंच असेल, सदस्य असतील, जो काही व्यक्ती पुढे होऊन कार्य करत असतो त्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. परंतु विकासामध्ये राजकारण जर अडथळा आला तर विकास हा कोंडत असतो. गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास घडून येऊ शकतो. अशा पद्धतीची एक संकल्पना आहे. त्याचबरोबर विकासामध्ये भ्रष्टाचार असता कामा नये. विकास करत असताना वेगवेगळ्या योजनाची अंमलबजावणी करत असताना भ्रष्टाचार हा फार मोठा फाफाव चाललेला आहे. हा भ्रष्टाचार आज शिष्टाचार बनताना दिसून येतो. परंतु भ्रष्टाचार हा शिष्टाचार न बनता तो भ्रष्टाचार समूळ नष्ट केलं तर त्या गावाचा विकास नक्कीच होण्यास वेळ लागणार नाही. तर यासाठी ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतचा विकास करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये सुजाण नागरिक असले पाहिजेत, सजग नागरिक असले पाहिजेत. त्याचबरोबर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीची जर माहिती असेल तर आपण ठामपणे त्या गावातील ग्रामपंचायतीचा विकास आपण घडवून आणू शकतो. त्याचबरोबर नवीन एक पुस्तक पब्लिश झालेलं आहे. ते पुस्तकाचं नाव आहे ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन. हे पुस्तक पंचायत राज मंत्रालयाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. ती की ग्रामीण भागातल्या घटकाचा विकास करण्यासाठीच्या विविध स्वरूपाच्या योजना त्याच्यामध्ये आखलेल्या आहेत. सोबतला 2 पुस्तकं दिलेली आहेत. एक ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन आणि दुसरा आहे ग्रामपंचायत अधिनियम 1958. अशा पद्धतीचे 2 पुस्तकं महत्त्वपूर्ण ठरतात. परंतु गावाचा विकास करत असताना विविध योजना आणि प्रकल्प हाती घेऊन ते ग्रामपंचायतीनं राबवणं गरजेचं आहे. जसे केंद्र व राज्य शासनाचे विविध योजना आहेत. ज्या पद्धतीनं पाणी पुरवठ्यासाठीच्या योजना असतील, स्वच्छतेसाठीच्या योजना असतील, रस्ते, वीज, लघुउद्योग अशा महत्त्वपूर्ण घटकासाठी विविध स्वरूपाच्या योजना आखता येतात आणि तो राज्य शासनाची आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून दरवर्षी फायनान्शियल इयरमध्ये ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी विविध स्वरूपाच्या योजनाचा आराखडा तयार करत असते शासन. आणि त्या आराखड्याचा आपण ग्रामीण भागात जर आपण त्या प्रकल्पाची योजनाची अंमलबजावणी केली तर नक्कीच ग्रामीण भागाचा म्हणजेच गावातला विकास होण्यास वेळ लागणार नाही. तर अशा पद्धतीनं या ग्रामपंचायतीचा विकास सुद्धा आपण करू शकतो. परंतु त्यामध्ये महत्त्वाचं आहे राजकारण आणि भ्रष्टाचार हे त्या ठिकाणी असता कामा नये. तर मित्रो, या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय भारत.